तर आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यात कल्याणी नगरमध्ये अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली होती। पुण्यातील अपघात प्रकरणात कार चालक जो आहे वेदांत अग्रवाल याला जामीन मिळालेला आहे। अल्पवयीन वेदांतनं भरधाव कार खाली दोघांना चिरडले, मात्र वेदांत अल्पवयीन असल्यानं त्याच्या वडिलांवर कारवाई होणार आहे। एफआयआर मध्ये दाखल असला तरी कलम जे आहेत ते जामीनपात्र असल्यानं वेदांतची सुटका करण्यात आली। पोलिसांनी या केसमध्ये 304A IPC या कलमांतर्गत कारवाई केलेली आहे। ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे काही गाईडलाईन्स आहेत सेक्शन 304A IPC साठी, ते गाईडलाईन्स या केसमध्ये लागू होतात। त्याप्रमाणे आम्ही आमचा युक्तिवाद केला। सरकार पक्षाने त्या युक्तिवादाला विरोध केला। ऑनरेबल कोर्टाने आमचा युक्तिवाद ऐकल्यानंतर काही स्ट्रिक्ट कंडिशन्सच्या अनुषंगाने माझ्या पक्षकाराला जामीन देण्यात आलेला आहे। तर पुण्यातील अपघात प्रकरणात आरोपी वेदांत अग्रवालला अटी शर्तींवरती जामीन देण्यात आला। वेदांतला 15 दिवस पोलिसांसोबत चौकात थांबून ट्रॅफिकचं नियोजन करण्याची आड घालण्यात आलेली आहे। वेदांत अग्रवालला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेण्याची देखील आड घालण्यात आलेली आहे। वेदांतला भविष्यात अपघात झाल्याचं दिसल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल असं देखील त्याला जामीन देताना सांगण्यात आलं। वेदांतल्या कुठल्या अटी शर्तींवरती जामीन देण्यात आलाय ते आपण पाहतो आहोत। आरोपी वेदांतला 15 दिवस पोलिसांसोबत चौकात थांबून वाहतूक नियोजन करण्याची आड जी आहे ती घालण्यात आली। तर वेदांत अग्रवालला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेण्याची आड देखील घालण्यात आलेली आहे। तर वेदांतला भविष्यात अपघात झाल्याचं दिसल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी लागणार आहे।